श्री गुरुचरित्र अध्याय 45. नंदी ब्राह्मणाचे श्वेतकुष्ठ घालविले. श्री गणेशाय नमः. चिदमनाला नामदारका नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्याने 3 वर्ष तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले. भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदा परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितले. त्याने तेथे 7 महिने पुनश्चरण केले. तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले, तू गाणगापुरात जा. तेथे दत्तात्रेय मानवी रूपात भक्त कार्यासाठी अवतरले आहेत. ते तुला व्याधीमुक्त करतील. तेव्हा नंदी म्हणाला, मी तुझ्या भवानीला साखळी घातली. तिने मला तुझ्याकडे पाठवले. तुला शरण आले तर तू मला एका मनुष्याकडे पाठवत आहेस. त्याला काय म्हणावे? कळले तुमचे देवपण. माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. मग तो मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत येथे पुनश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारे दक्षिणे धरून बसला. देवीने त्याला पुन्हा गाणगापुरात जाण्यास सांगितले, पण तो गेलाच नाही. तेव्हा देवीने पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्राला तिथून घालवून देण्यास सांगितले. तिच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी नंदीला देवळात येण्यास मज्जाव केला. नंदी ब्राह्मणाचा नाईलाज झाला. त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला. लोकांनी त्याला वनाबाहेर थांबवले. श्री गुरु संगमावरून आल्यावर त्यांच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले. त्याला पाहता श्री गुरु म्हणाले, काय रे, देवीला जे जमले नाही ते मनुष्य काय करणार? असा संदेह धरूनच येथे आला आहेस ना? ते एकदाच नंदीला श्री गुरूंच्या अंतसाक्षीत्वाची खूण पडली. त्याने पश्चातापाने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, त्या व्याधीने मी माझ्या पित्यांची, पत्नीची, समाजाची उपेक्षा सहन केली. देवीने हे माझे कारण ऐकले नाही. मी निराशेने इथे आलो आहे. आता मला देहाची ही चाड नाही. तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा. माझी सहनशक्ती संपली आहे. आता मी प्राण त्यागच करणार. त्याची अर्थता जाणून श्री गुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले. श्री गुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलवले. त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले. श्री गुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले. तेथे त्यांच्याकडून संकल्प करून घेतला. तेथे संगम तीर्थ स्नान करतात त्याच्या देहाचा वर्ण पालटला. अस्वस्थाला प्रदक्षिणा घालतात ओढाचे समूह निरसन झाले. सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली. त्याची जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथे जमीन क्षारयुक्त झाली. नंदी ब्राह्मण आनंदाने श्री गुरूंचा जय जयकार करू लागला. ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले रूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्री गुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले. त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला. तो घाबरून म्हणाला, महात्मन, हा डाग कसा राहिला? श्री गुरु म्हणाले, येथे येताना तुझ्या मनात संशय होता, म्हणूनच थोडे गोडच राहिले. पण चिंता करू नकोस. तू माझ्या स्तुतीवर कवित्व कर, म्हणजे हा डागही जाईल. नदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला, गुरुदेव, मला लिहिता वाचता येत नाही. मी तुमची स्तुती कशी करू? तेव्हा श्री गुरुंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य, त्याच्या ठाई ज्ञानोदय झाला. त्याला दिव्य प्रतिभा शक्ती प्राप्त झाली. तो मुक्त कंठाने श्री गुरूंची स्तुती करू लागला. त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्द वैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या कवनामध्ये नंदीने श्रीगुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफळ व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो हे स्पष्ट केले. ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले. श्री गुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली. हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले पुष्टही नाहीसे झाले. मग तो गाणगापुरात राहून श्री गुरूंची सेवा करू लागला.